श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं ती रंगतदार होत आहे। कारण 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून कालपर्यंत अवघे सदस्य पदासाठी 0 तर अध्यक्ष पदासाठी 1 उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे। अर्ज दाखल करण्यासाठीचा वेळ सर्वपक्षीय आणि नेते का घेत आहे हे मात्र न समजण्या पलीकडचे आहे। मध्यंतरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट शिवसेना तर महाआघाडी यांच्यामध्ये झालेल्या गुप्त बैठकीमध्ये तोडगा न निघाल्याने या 3 पक्षांनी स्वतंत्र संकेत दिले आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीरही केले। तर मात्र भाजपकडून अजूनही उमेदवार कोण हे स्पष्ट न झाल्याने बाकीचे राजकीय पक्ष भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही राजकीय घडामोडी घडतात का हे पाहण्यासाठी त्यांनी आपले उमेदवारी अर्ज अजून दाखल केले नाही का अजून या 3 घटक पक्षांमध्ये काही गुप्तगू सुरू आहे का यावर चर्चा होताना दिसत आहे। त्यामुळे होणारे नगरपालिका निवडणूक अधिक रंगतदार तयार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। S9 न्यूज गणेश कांबळे, श्रीगोंदा।